मीन राशीला 7.5 आहे, त्यांना पहिला जेव्हा टप्पा लागला, कुंभ राशीत शनिदेव गेले तेव्हा त्यांना 7.5 सुरू झाली. मग कसं होतं ना की तेव्हा शनिदेवांनी त्यांना सकारात्मक फळं दिली, बऱ्यापैकी सकारात्मक फळं दिली. म्हणजे मीन जातक एक वेगळ्या दृष्टीने विचार करायला लागले. मीन जातक ना नेहमी इतरांचा विचार करतात, खाणं खाऊ घालणं, मला मिळालं तर ठीक, नाही मिळालं तरी ठीक, अशी त्यांची पॉलिसी असते. पण आपण जेव्हा जगांची नाती सांभाळतो, जगाचे धर्म सांभाळतो, तेव्हा स्वतःप्रती सुद्धा धर्म असतो. तर हे मीन जातक कुंभ राशीत असताना शिकले. अच्छा. शनिदेव जेव्हा कुंभेत होते तेव्हा मीन जातक हे सगळं शिकले. मग आता शनिदेव गेले मेषेत, म्हणजे पहिल्या टप्प्यात त्यांना खूप काही त्रास नाही झाला, थोडा झाला. दुसरा टप्पा आता जेव्हा सुरू होतो तेव्हा खऱ्या अर्थाने त्रास होतो. इथे ना प्रचंड विरोधाभास निर्माण झालेला आहे, कारण मीन ही जलतत्वाची रास आहे, गुरुदेवांची अत्यंत संवेदनशील रास आहे, आणि शनी म्हणजे संवेदना शून्य वृद्ध व्यक्ती. अरे बापरे. तर त्यामुळे होतं काय ना, खूप मोठा विरोधाभास, मीन जातक घाबरून जातात. म्हणजे आज जे जे मीन जातक असतील त्यांना 7.5चं त्रास काय होतो यापेक्षा टेन्शन जास्त येतं. छोट्याशा घटनेने विचलित होणारी रास म्हणजे मीन रास. मग एखादा नातेवाईक आहे, काकूचा भाऊ आहे, काकूची बहीण आहे, काहीतरी बोलला केलं बोलली, विसरून जा ना, विसरून जा, कारण नाती अशीच असतात. मीन जातक तिथे विचार करत राहतात, तो मला असं का बोलला, ती असं का बोलली, माझी शाळेची मैत्रीण, त्या दिवशी मी तिला एवढा फोन केला, 2 मिनिटात तिने फोन ठेवून दिला. आपल्याला माहिती नसतं ना ती काय स्थितीत आहे. बरोबर. कदाचित तिचं तसं मनही नसेल, पण मग मीन जातक काय होतं ना की ते त्या प्रश्नावर त्यांची सुई अटकते. ते सतत विचार करतात, आपण किती वर्ष सोबत होतो, सोबत डबे खात होतो, काय काय गोष्टी सोबत केल्या, आज मी फोन केला तर तिने हे अनुभव त्यांना आता येत असतील मीन जातकांना. तर त्यांनी काय करायचं, सगळ्यात पहिले मोठा श्वास घ्यायचा, सोडून द्यायचं, आणि हा विचार करायचा की समोरची व्यक्ती कोणत्या तरी विचारात असेल, त्याची काहीतरी स्थिती असेल जी आपल्याला माहिती नाहीये, तर मग त्याच्यामुळे त्यांना कमी त्रास होतो. आणि ते प्रश्न सॉल्व्ह करायला शिकतात. असे बऱ्यापैकी या 2.5 वर्षात 4-6 अनुभव येतात मीन जातकांना. मुख्य अनुभवाचा पार्टच हा असतो, कारण ते मनाला लावून घेतात. आणि मीन जातकांचं काय, लाभेश आणि व्ययेश शनी आहे. मग जेव्हा शनी त्यांच्या राशीत येतो तेव्हा बऱ्यापैकी खर्च होणं, बऱ्यापैकी प्रवास होणं, आरोग्याचे प्रश्न निर्माण होणं, हा थोडा तीव्र प्रश्न येतो. असलेला पैसा, संचित पैसा कमी होणं, हा सुद्धा एक प्रभाव त्यांना जाणवतो. त्याच्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये येतं जेव्हा मेषेत शनिदेव जातात. या काळात मीन जातक थोडे स्ट्रॉंग होतात, कुटुंबाशी ते डील करायला लागतात. म्हणजे पहिल्या वेळी त्यांची जी मनस्थिती असायची की मी बोलवलं ना, या जेवायला बसा, तर नवऱ्याने येऊन लगेच बसावं. ह्या टप्प्यामध्ये ते शिकतात की इट्स ओके ना, येतील, जेवतील, होईल, करेल. ह्या टप्प्यामध्ये मीन जातक हे छानपैकी शनिदेवांकडनं शिकून घेतात. अर्थात छडी बसल्यावर जर त्यांची पॉलिसी असली की शनिदेव आपल्या चांगल्यासाठी शिकवतायत तर शिकतात. बरोबर. मग तो त्यांच्यात नैसर्गिक बदल होतो, त्यांना कळत नाही. ते त्याच्यामुळे नाती सांभाळतात, कुटुंब सांभाळणं शिकून घेतात, घरातलं वातावरण बदलतं. नाहीतर काय होतं ना, मीन राशी जिथे जिथे असते ती सगळ्यांनाशी सतत बोलायला जाते, कारण तिच्या दृष्टीने आयुष्याचं ध्येय असतं कुटुंब, कुटुंब प्रेम, आपली माणसं ते आपलीच. बरोबर. ते त्यांच्यासाठी बरोबर आहे. तर हा सगळा मस्त त्यांचा संघर्ष असतो आणि तसं ते वाटचाल करत असतात. मीन राशीने मग आता 7.5 त्यांना सुरू आहे, तर मग त्यांनी कुठले उपाय करायला हवे, त्यांच्यासाठी काही वेगळे उपाय आहेत का? हो, मीन राशीसाठी काय होतं ना, शनिदेव कारक नाहीये, मीनचा स्वामी आहे गुरु. मग अशा वेळी आपण काय करतो ना, गुरु प्रबळ करतो, कारण गुरु त्यांना सकारात्मकच आहे आणि शनी गुरु समर नातं आहे, शत्रुत्वाचं नाहीये. मग इथे गुरुचे मंत्र म्हणणं आणि मुख्य म्हणजे गुरुचं दान देणं. अच्छा. मग ह्याच्यात आपण कॉम्बिनेशन कसं देतो ना, की वृद्ध व्यक्तींना जेवण द्या,
किंवा रिमांड होम मधल्या मुलांना द्या, हम्म. गरजवंतांना द्या. हम्म. आणि जेवण काय द्यायचं तर ते प्रोडक्ट आपण त्या अनुषंगाने ठरवतो. अच्छा. हा, म्हणजे आता जर मीन जातकांनी अन्नदान करायचं असेल तर पिवळे पदार्थ टाळावे, त्यांनी पांढरे पदार्थ द्यावे. अच्छा. म्हणजे जर इतर रास असेल तर आम्ही खिचडी सांगतो, मीन जातकांना सहसा आम्ही भात सांगतो. हम्म. कढी न सांगता दुसरी वस्तू सांगतो, म्हणजे खोबऱ्याची बर्फी सांगतो किंवा बुंदीचे लाडू इतरांना सांगतो ज्यांना गुरुचं दान चालतं त्यांना. हम्म. पण मीन जातकांना खोबऱ्याची वडी सांगतो. अच्छा. तर आपण जेव्हा अन्नदान करतो तेव्हा असे प्रोडक्ट आपण त्याच्यात ऍड करू शकतो. मग त्याच्यात काय होतं ना, गुरु आणि शनी दोन्ही एका वेळी बॅलन्स होतात हम्म. आणि संतुलन निर्माण झालं की त्यांचं सुंदर आयुष्य चालू राहतं.